नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवी मुंबई महानगरपालिका भरती संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आहे। आता ही अपडेट येण्यामागे सगळ्या विद्यार्थ्यांनी खरं म्हणजे मेहनत घेतली आहे। मी पाठीमागच्या व्हिडिओत पण तुम्हाला सांगितलं होतं की नवी मुंबईची मनपाची जी जाहिरात आली त्यामध्ये चुका झालेल्या आहेत। तुम्हाला मागे कॉन्टॅक्ट नंबर पण मी शेअर केला होता, त्याच्यावर व्हिडिओ पण घेतला होता। काहीतरी ते गडबड आहे। मी तुम्हाला रेफरन्स पण दिले होते, एमपीएससीच्या गट क जी पदभरती होते लिपिक टंकलेकरची, त्याचा रेफरन्स पण दिला होता। पाठीमागच्या सरळ सेवेचे पण रेफरन्स भरपूर आहेत तसे। मग या संदर्भात मी कॉल पण केला, कॉलवर पण त्यांचा मेसेज असाच होता की नाही, असं नाहीये, तसं नाहीये, कळवतो बघतो, कॉल उचलत नव्हते। अजून एक विषय आहे संबंधित विषय, त्याचं अजून परिपत्रक आलं नाही, त्याचं पण यायला पाहिजे। खरं म्हणजे संबंधित विषय म्हणजे काय अभ्यास करायचे कळत नाही। त्यापैकी एक विषय मात्र त्यांनी मार्गी लावलेला आहे, त्याचं शुद्धीपत्रक आलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, याच्यावरती बऱ्याच जणांनी प्रश्न उपस्थित केले होते। सो आता जवळपास त्या 8 उमेदवारांना इथे टायपिंग मध्ये सवलत देण्यात आलेली आहे। आणि त्याच्यानंतर अनाथ आरक्षणाबाबत ज्या ठिकाणी पदसंख्या नव्हतीच तिथे पदसंख्येमध्ये सुद्धा बदल करण्यात आलाय। काय नक्की बदल झालाय थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया। अनाथांचं आरक्षण, लिपिक टंकलेखक, लेखालिपिक या पदासाठी उमेदवारांना टायपिंग सर्टिफिकेट लागणार नाही। आता ते कोणते उमेदवार आहे ते पण परिपत्रकात त्यांनी सांगितलं, थोडक्यात समजून घेऊया। तिकडे जाण्यापूर्वी इग्नाइट अकॅडमीकडनं तुमच्यासाठी मनपा भरती, सगळ्याच मनपा भरती, नाशिक असो, ठाणे असो, पालघर असो, किंवा आता नवी मुंबई असो किंवा जळगाव असो, सगळ्याच मनपा भरतीसाठीची ही बॅच आपण अनाउन्स रेकॉर्डेड बॅच आहे, ज्यामध्ये तुम्हाला टीसीएस आयबीपीएस पॅटर्न नुसार शिकवलं जाणार। स्पेशली यामध्ये टीसीएस पॅटर्न आहे। मनपाच्या सगळ्या जाहिरातीमध्ये एक्झाम ही टीसीएस घेणार, जवळपास फायनल आहे। नॉन टेक्नॉलॉजीचा सिलेबस आहे, मराठी, इंग्लिश, मॅथ, रिजनिंग आणि जीके जीएस तुम्हाला यामध्ये असणार आहे। जीके जीएस तुम्हाला अपडेट स्वरूपात या ठिकाणी मिळून जाणार आहे। बाकीचा सिलेबस जो ऍज इट इज आहे तो पूर्ण ह्या बॅच मध्ये उपलब्ध आहे। अनुभवी शिक्षक वृंद जे युट्यूबला शिकवताय सध्या तीच फॅकल्टी तुम्हाला इथे उपलब्ध आहे। स्ट्रिक्टली टीसीएस पॅटर्न असणार आहे, पीडीएफ स्वरूपात नोट्स आहे, अनलिमिटेड किती वेळेस लेक्चर बघू शकता, 250 प्लस टेस्ट सिरीज तुम्हाला इथे अवेलेबल आहे। ही बॅच तुम्हाला फक्त 1499 प्लस जीएसटी मध्ये अवेलेबल आहे। जे विद्यार्थी मनपा भरतीची तयारी करत असतील, मग ती कोणतीही मनपा असू द्या, आता नवी मुंबईची जाहिरात आली, इतर पण जाहिराती येतील, तुम्ही कोणत्याही मनपा भरतीची तयारी करत असाल तर लगेच या बॅचला जॉईन करा आणि अभ्यासाला लागा, कारण बाकीच्या मनपा सुद्धा पाईपलाईन मध्ये आहे। चला आता मुख्य मुद्द्याकडे मी तुम्हाला घेऊन जातो। तत्पूर्वी ही जाहिरात आली, तुम्हाला माहिती आहे 27 मार्चला जाहिरात आली। त्या जाहिरातीमध्ये फॉर्म भरण्याची मुदत 28 मार्च पासून 11 मे पर्यंत आहे। या संदर्भात भरपूर व्हिडिओ बनवलेला आहे। तुमच्या मनात जेवढे प्रश्न असतील तेवढे व्हिडिओ मी खाली बनवून ठेवले। खाली डिस्क्रिप्शन मध्ये प्लेलिस्टची लिंक आहे, लिंकवर क्लिक करा आणि व्हिडिओ चेक करून घ्या। आता पुढे घेऊन जातो तुम्हाला मी। लिपिक टंकलेखक हे जी पद आहे यासाठी 135 जागा, खूप चांगल्या जागा आहेत, सगळ्यात जास्त जागा 135 जागा। हे सामाजिक आरक्षण आहे, समांतर आरक्षण आहे। सामाजिक आरक्षण एससी, त्यानंतर इथे एसटी, एससी, इथे एससी, इथे एसटी, नंतर इथे आहे एनटीच्या जागा, एनटी अ ब क ड, बघा ह्या जागा आहेत त्या सगळ्यांना। त्यानंतर इथे आहे एसबीसी, एसबीसी ला 1 जागा आहे, ओबीसी ला 25 जागा आहे, एससीबीसी ला 14 जागा आहे, ईडब्ल्यूएस ला 14 जागा आहे आणि ओपन साठी 44, अशा टोटल 135 जागा। आणि हे समांतर आरक्षण ज्यामध्ये सर्वसाधारण जागा सोडल्या तर बघा महिलांना आहे, माजी सैनिक आहे, अंशकालीन आहे, खेळाडू आहे, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अनाथ आहे, दिव्यांग पण आहे। बघा इथे जाहिरात जर बघितली, अनाथांसाठी जागाच नाहीये। 1% आरक्षण आहे पण जागा नाहीये। 135च्या 1% केला तर 1.35 होतात, म्हणजे 1 जागा द्यायला पाहिजे होती पण ती जागा नव्हती। असे पण भरपूर पद आहेत ज्यामध्ये अनाथांना जागा दिली नव्हती, ते सुद्धा आता करेक्शन करून हे शुद्धीपत्रक आलेलं आहे। सेम तुम्ही लिपिक साठी जर बघितलं तर लिपिकला तुम्हाला डिग्री लागते, कोणत्या शाखेचा पदवीधर फॉर्म भरू शकतो, आणि मराठी टंकलेखकचं 30 आणि इंग्रजी टंकलेखकचं 40 असे दोघंही लागत होते, दोघे लागत होतं। आता हे शुद्धीपत्रक तसं म्हणाल तर थोडं अर्धवटच आलेलं आहे। लिपिक साठी दोघांपैकी एक चालणार आहे असं पाहिजे होतं खरं म्हणजे। कर सहाय्यकाला कसं दोघं लागत होते, पण लिपिक पदाला दोघांपैकी एक चालणार आहे, नंतर 2 वर्षात तुम्हाला सर्टिफिकेट दिलं तरी चालतं। पण इथे अजूनही त्या शुद्धीपत्रक मात्र ते काय अपडेट केलेलं नाही। आता लक्षात घ्या, लिपिक टंकलेखकचं तुम्हाला जर मी तुम्हाला जे काही उमेदवार सांगणार समांतर आरक्षणचे ते सोडले तर बाकीच्या सगळ्या उमेदवारांना मात्र हे टायपिंग सर्टिफिकेट लागणारच आहे। ओके, पुढे घेऊन जातो तुम्हाला मी। सेम तुम्हाला लेखालिपिक या पदासाठी बघितलं तर 58 पद आहेत। हे सामाजिक आरक्षण आहे, समांतर आरक्षण आहे। इथे सुद्धा तुम्हाला मराठी 30 आणि इंग्रजी, बघा इथे शब्द काय टाकलाय,
वस टाकीतला म्हणजे दोघे लागणार आहे, मराठी पण लागेल इंग्लिश पण, दोन्ही ठिकाणी बघा इथे सुद्धा तुम्हाला शब्द काय टाकलाय व, म्हणजे लिपिक टंकलेखक लेखालिपिक दोघे पदांना दोन्ही सर्टिफिकेट लागतात. मराठी 47, याच्यापेक्षा कमी नाही चालणार, जास्त असलेलं चालेल पण कमी चालणार नाही. आता ह्या 2 पदाबद्दल सुद्धा अपडेट आलेलं बघा. हे शुद्धीपत्रक आलेलं आहे 2 तारखेला शुद्धीपत्रक आहे. पदभरती जाहिरात शुद्धीपत्रक मुंबईचं आलेलं आहे. त्यांनी सांगितलंय जाहिरात कधी प्रसिद्ध झाली या संदर्भात त्यांनी इथे माहिती दिली आहे. यामध्ये बघा जे अनाथ आहे, अनाथांसाठीच्या जागा 1% जागा आहेत ना, त्या जागा काही पदांसाठी तिथे मेन्शन केल्या नव्हत्या, त्या जागा त्यांनी मेन्शन केलेल्या आहेत. बघा आरक्षणातील खालील 4 पदांना अनाथ आरक्षण दिलं. कोणकोणती पद आहेत? 8 नंबरचं पद स्टाफ नर्स, नर्स मिडवायफरी, वेतन श्रेणी जवळपास 45,000 पर्यंत सॅलरी आहे, अनाथांना 1 पद त्यांनी दिलेलं आहे. त्यानंतर बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी हिवताप गट क, वेतन श्रेणी जवळपास 35,000 आहे, इथे अनाथांना 1 पद आहे. त्यानंतर लिपिक टंकलेखक इथे जवळपास 30,000 पर्यंत सॅलरी आहे, अनाथांसाठी 1 पद आहे. आणि लेखा लिपिकला सुद्धा इथे वेतन श्रेणी 20-30,000 पर्यंत आहे, 1 पद अनाथांना दिलेलं आहे. अनाथांचे 4 पद इथे आरक्षित केलेले आहे, या 4 पदांसाठी. आता पुढे घेऊन जातो तुम्हाला मी. अनाथांना फी आणि वयामध्ये पण सवलत आहे. जे तुम्ही अनाथ असाल तर फी आणि वयामध्ये पण तुम्हाला सवलत कॅटेगरीनुसारच असणार आहे. आणि महाराष्ट्र कर्नाटक सीमा 665 गावातील जी उमेदवार आहे त्या उमेदवारांना सुद्धा इथे सवलत किंवा सूट किंवा आरक्षण मिळणार आहे. तुमच्याकडे फक्त प्रूफ लागेल 865 गावांचा. त्याबद्दल पण त्यांनी नोटीस दिली बघा. ह्या नोटीसमध्ये बघू शकता तुम्ही, इथे तुम्हाला वयामध्ये फी मध्ये अनाथांना काय आहे सूट दिलेली आहे GR नुसार. आणि दुसरा जे 865 गावातील उमेदवार आहे कुठले, महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरती राहणार आहे 865 याचं GR आहे. ते GR मध्ये 865 गावं दिलेली आहे. तुम्हाला जर याच्याबद्दल माहिती पाहिजे मला कमेंट मध्ये टाका, ते पण मी तुम्हाला देईल. माझ्याकडे GR आहे. सो 865 गावातील उमेदवारांनी फॉर्म भरायचा आहे. ते जर महाराष्ट्राचे रहिवासी असेल, 15 महाराष्ट्र रहिवासी किंवा 865 गावात जरी रहिवासी असेल 15 वर्षापर्यंत तुम्हाला डोमिसाइल मिळतं, काही प्रॉब्लेम नाही. तो प्रूफ तुमच्याकडे असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता इथे. फक्त डॉक्युमेंट व्यवस्थित ठेवा, ते पण त्यांनी सांगितले बघा. 15 वर्ष व्यवस्थित असावे. आता टायपिंग मध्ये या 9 प्रकारच्या, मी तुम्हाला 7 म्हणलं 8 म्हणलं, पण 9 प्रकारच्या उमेदवारांना मिळणार आहे सूट. आरक्षण त्यांना नाहीये, पण मात्र तुम्ही जर या कॅटेगरीमध्ये मोडत असाल या 9 प्रकारच्या उमेदवारांमध्ये तर तुम्हाला टायपिंग मध्ये सूट असणार आहे. काय आहे, कोणते उमेदवार आहे थोडक्यात बघा. हे शेवटचा टप्पा त्यांनी सांगितलाय, सगळं GR त्यांनी दाखवलंय. सगळं GR सांगितल्यानंतर त्यांनी सांगितलंय अन्वय अनुक्रमे लिपिक टंकलेखक व लेखालिपिक. बघा लिपिक टंकलेखक लेखालिपिक पदावर अर्ज करणारे कोण अर्ज करणारे इथे लक्षात घ्या. पहिला व्यक्ती आहे दिव्यांग, दुसरा व्यक्ती आहे अनाथ, तिसरा व्यक्ती प्रकल्पग्रस्त, चौथा व्यक्ती भूकंपग्रस्त, 5वा पदवीधर अंशकालीन 5वा, त्यानंतर माजी सैनिक 6वा उमेदवार आहे, स्वातंत्र्य सैनिकांचे नाम निर्देशित पाल्य 7वा उमेदवार, सन 1991 चे जनगणना कर्मचारी 8वा उमेदवार आणि सन 1994 नंतरचे निवडणूक कर्मचारी, असे 9 उमेदवारांना उपरोक्त नमूद शासन निर्णयान्वये सध्या लिपिक टंकलेखक व लेखालिपिक या पदास टंकलेखनाचे इंग्रजी व मराठी प्रमाणपत्र अपलोड करण्यापासून सूट देण्यात येत आहे. अपलोड करण्यापासून म्हणजेच तुम्हाला इथे विचारलं जात नाही तुम्ही नो केलं जरी फॉर्म भरताना टायपिंग सर्टिफिकेट आहे का, नो केलं मराठीचं नाही इंग्लिश नाही केलं तरी तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. सो ह्या 9 उमेदवारांना ही सवलत मिळालेली आहे. आता पुढचा जो प्रश्न आहे तो महत्वाचा तुम्हाला सगळ्यांना करायचा. परत एकदा मी तुम्हाला सांगतो, जसं लास्ट टाइम तुम्ही सगळ्यांनी कॉल केले मेल केले तसं मी परत एकदा सांगतो, अजून तुम्हाला परत एकदा कॉल करायचा आहे. कॉल कशा संदर्भातला आहे बघा. लिपिक टंकलेखक MPSC जाहिरात घेते लिपिक टंकलेखकची, त्यात त्यांनी काय सांगितलंय, एक तर तुमच्याकडे मराठीचं 30 असावं और किंवा दिलंय त्यांनी इंग्लिशचं 40 असावं. मग यांनी का दोघंही मागितलंय, यांनी बोथ का मागितले असं नाही यायला पाहिजे. म्हणजे काय वेगळे नियमावली आहे का लिपिक टंकलेखक सेवा प्रवेशाला? जर सेवा प्रवेश नियमावली वेगळी असेल ती आम्हाला सांगा, अन्यथा दोघांपैकी एक असेल तरी अलाउड करायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये टाका. आणि मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी कॉन्टॅक्ट नंबर दिलाय, नाहीतर ऍड मध्ये सुद्धा तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर बघायला मिळेल. ह्या कॉन्टॅक्ट नंबरला सगळ्यांनी कॉल करून त्यांना विचारा की असं का, ह्या उमेदवारांना तुम्ही सवलत दिली आहे. तर हा टेलिफोन नंबर आहे बघा 2756 हा ह्या नंबरला आपण कॉल करून माहिती घ्याच, मी तुम्हाला असं सांगेल. आता हा मेल आयडी तुम्ही जर ऑफिशियल वेबसाईटला जरी गेलात तिथे सुद्धा तुम्हाला कॉन्टॅक्ट
कॉन्टॅक्ट नंबर भेटेल, किंवा ऍड जर बघितली तर ऍड मध्ये सुद्धा त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. पाठीमागच्या व्हिडिओत सुद्धा मी मला कॉन्टॅक्ट नंबर सांगितलेला आहे. सो ज्या ज्या उमेदवारांना वाटतंय की मी यामध्ये मोडतो सर, मला दोघांपैकी एक माझ्याकडे आहे, मला सवलत द्यायला पाहिजे, बघा तुम्ही सगळ्यांनी कॉल नाही केले तर हे प्रेशर क्रिएट होणार नाही. आणि पुढच्या मनपाच्या भरतीमध्ये सुद्धा सगळं असंच असेल. मग ती नाशिक असो, जळगाव असो, ठाणे असो, कुठली असो, हेच असू शकतं. मग तुम्हाला कदाचित हे वंचित राहावं लागेल, हे जर सर्टिफिकेट तुमच्याकडे नसेल तर लक्षात घ्या. सो सगळ्यांनी कॉल करा. आता प्रथम तर लक्षात घ्या, ह्या 9 उमेदवारांना आता सवलत मिळाली आहे. याच्यावरती खूप जास्त फॉलोअप घेतला. सेम एमपीएससीचा फॉलोअप मी मागे एनसीएल साठी घेतला, त्यांनी पण परिपत्रक देऊन टाकलं. इथे सुद्धा आता हे परिपत्रक आलेलं आहे, खूप चांगली गोष्ट आहे. सगळ्यांनी फॉर्म भरा. फॉर्म भरण्याची डेट 11 मे पर्यंत आहे. सवलत प्रचंड आहे. आता संबंधित विषय आणि टायपिंग दोघांपैकी एक, हे 2 विषय फक्त मार्गी लावायचे. मी पण फॉलोअप घेतो, तुम्ही पण फॉलोअप घ्या. आणि परत एकदा सांगतो, मनपा भरतीची तुम्ही जर तयारी करत असाल आणि तुम्हाला मार्गदर्शनाची गरज असेल, कारण इथे ज्याला जास्त मार्क पडतील सिलेक्शन आहे, सो आतापासूनच प्रॉपर मार्गदर्शन घेण्यासाठी इग्नाइट अकॅडमीची रेकॉर्डेड कोर्स अवेलेबल आहे. नॉन टेक्निकल बॅच आहे, म्हणजे ज्यामध्ये मराठी, इंग्लिश, मॅथ, रिझनिंग आणि जीके जीएस तुम्हाला शिकवलं जाणार आहे. जीके जीएस हे अपडेटेड तुम्हाला आम्ही ऍड करणार आहोत. सो या बॅचची फी 1499 जीएसटी. सो बॅच घेण्यासाठी तुम्ही लगेच इग्नाइट अकॅडमीचं ऍप डाउनलोड करा. काही शंका असेल तर 88 88 25 61 17 या नंबरला कॉल करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. खूप खूप धन्यवाद.